नमस्कार, मी रुपाली भोसले म्हणजेच तुमची लाडकी संजना। जसं तुम्हाला आमच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तसंच तुमच्या फायद्याचं काय आहे हे सांगण्यासाठी मी इथे आले। आम्ही घेऊन आलो आहोत नव्या मुंबईला जोडणारा असा एक प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट। सिरियसली सहज परवडेल असा पण तरीही मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा प्रोजेक्ट आहे। ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरंच काही। हा प्रोजेक्ट आहे ऑल्टो फिल्मचा प्रीमियम प्रोजेक्ट ग्रँड उरण सेंटर। शुक्रवार दिनांक 31 मे हा दिवस इंदापूर विभागातील कशेणे आदिवासी वाडीसाठी घातवार ठरला। या वाडीतील संगीता वाघमारे वय 20 वर्ष, नंदा पवार वय 35 वर्ष, शेवंती कोळी वय 40 वर्ष तसंच 1.5 वर्षाची चिमुकली मयुरी वाघमारे या महिला दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास इंदापूरमधील शुक्रवारच्या बाजाराला रिक्षाने जात होत्या। त्याच वेळेला महाडच्या दिशेने जात असलेला आयशर टेम्पो क्रमांक MA04 LQ 3408 यानं भर बाजारपेठेत सुगरास हॉटेलजवळ रिक्षाला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की यात रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर रिक्षामध्ये असलेल्या नंदा पवार आणि शेवंता कोळी या 2 महिला जागीच मृत्युमुखी पडल्या। यामुळे कशेणे आदिवासी वाडीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्यांच्यासोबत असलेल्या संगीता वाघमारे आणि छोटी मुलगी मयुरी वाघमारे या दोघी थोडक्यात बचावल्या असून गंभीर जखमी झाल्यात। यातील रिक्षाचालक मथिन राऊत राहणार पनवेल याच्या हाताला मार लागून तोही जखमी झालाय। अपघातातील जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात रवाना केलं आणि आयशर टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे। वादळवारा लाईव्हसाठी गौतम जाधव, इंदापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।